नारायण 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 नारायण. मित्रांनो, जगाचा नियम आहे की सत्य आहे का काय माहित नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. खरी गोष्ट आहे. लोक म्हणतात की हातीला अंकुशाची गरज आहे तर तो सरळ चालतो, आणि घोड्याला चाबुकाची गरज आहे तो बरोबर चालतो, आणि पशुला लाकडाची गरज आहे तर तो सरळ चालतो. तसंच माणसाच्या जीवनात आहे ना, कोणीतरी मार्गदर्शक हवा, आणि मार्गदर्शक असला तर तो माणूस सरळ चालू शकतो. हे जीवनाचे सत्य आहे माणसानो. पण चांगल्या माणसात बसलं तर तुम्हाला भेटणार नाही शब्द. मी शिवाजी मंदिर मध्ये होतो ना, तेव्हा असे लेक्चर मी भरपूर ऐकत होतो, पण त्या लेक्चरचे पैसे मी पे करत होतो. मला असं वाटतं की त्या लेक्चरला आम्ही ते कार्यशाळेत जात होतो आणि 8,000 10,000ची कार्यशाळा बघत होतो. तर मित्रांनो, काही करा, जे काही तुम्हाला करायचं असेल ते मार्गदर्शक ते म्हणतील जरूर, पण जे काय करायचंय ते तुम्हाला करायचंय. अगर पळायचं असेल, जिंकायचं असेल तर तुम्हालाच पळावं लागेल. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, पळायच्या अगोदर लक्षात घ्या, चालताना ठोकर लागून पडू बी शकतात, कारण आसपासला दगडले असतात. पण पळा तर एकदम सांभाळून पळा. माणसाचं जीवन आहे तसंच आहे. यश असंच नाही भेटत. आसपासला भरपूर दगड येतील, चमचे येतील, रोकटोक येतील, निगेटिव्ह माणसं भेटतील. हे लय भेटतात हो, बघितलंय. काय काय लोक तर म्हणतात, अरे अर्धीच भाकर खा, कशाला मगजमारी करतात. मग पुढे काय होणार हो? तुम्ही अर्धी भाकर खाल्लं तर तुम्हाला कोण देणार अर्धी? ठीक आहे मित्रांनो, अशा गोष्टी घडतात, छोट्या मोठ्या गोष्टी. लाईक सबस्क्राईब जरूर करा. माझा छोटासा चॅनल आहे, मराठी माणसाचा चॅनल आहे, जरूर बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. साहेब, मराठी माणूस आहे, छोटा चॅनल आहे. लाईक आणि ट्रेंग. नारायण 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 म्हणजे काय हो? त्या काळातले नारद देवता संदेश पाठवत होते, तसंच मी तुमच्याकडं माझा संदेश देत आहे. मी काय तुमचा गुरु नाही, बस हेच आहे की मला आवडतं तुमच्या संगती बोलणं. काय मित्रांनो, बाय बाय. आणखी काही गोष्टी बोलायच्या असेल ना तर जरूर बोलणार, कारण प्रत्येक माणूस यशाच्या पाठी लागतो, रात आणि दिवस मेहनत करतो. का करतो हो? आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या भावासाठी, आपल्या बहिणीसाठी. अरे करता करता माणसाचं आयुष्य बुडून जातं, पण माणूस यश नाही भेटत. का नाही भेटत मला माहित नाही हो. का त्याला रोकटोक होतो की काय होतो की अडचण येते काय माहित नाही, पण होतं जरूर माणसाला. माणसाला जीवनात काय भेटायचं असेल ना तर ह्या गोष्टी घडाव्या लागतात. छोटासा लक्ष ठेवून चला तर बहुतेक आपण पुढे जाऊ शकतो. हारलं तर काही फरक नाही पडणार आहे, पण छोटस लक्ष घेऊन चला, जिंकणार जरूर. माझ्या गोष्टी खरी असतात, कारण मी बी एक व्यावसायिक आहे. करता करता आज आपला छोटा मोठा व्यवसाय करता करता मी शिंपी आहे, शिंपी टेलर, कपडे शिवतो, कट 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 कट. पहिले 1 गिराक होतो, नंतर 2 गिराक होतो, नंतर 4 गिराक होतो. करता करता आज माझ्याकडे भरपूर गिराक आहे, पण आज मी तेवढं काम करू नाही शकत, कारण माझं वयानुसार जेवढं होत नाही तेवढं नाही. पण मी माझ्या पोरांना घडवलं, ते आपले चांगलं जॉब करतात, आणि पोरं आपल्या लाईनीवर लागलं तर थोडं थोडं आपण काम करायचं, बसायचं नाही, पण करत राहायचं. आपल्या पोरावरती बोज कधी बनवून नका. पोरगा कमवतो म्हणजे त्याच्यावरती बोज कधी बनायचं नाही की आपला मुलगा करतो म्हणजे करायचं नाही. काम करायचे माणसाने, थोडं का पर करा, नाहीतर रुका हुआ पाणी सड जाएगा. तसंच माणसाचं जीवन आहे. तुम्ही थांबला तर सडून जाणार, कळून जाणार. हे मित्रांनो, तुम्हाला घडायचंय का पळायचंय हे लक्षात घ्या. पळायचंय आणि जिंकायचंय. आपलं आयुष्य आहे ना, जिंकण्यासाठी बनलेलं आहे, हारण्यासाठी नाही बनलं. कोणातरी जिंकवा. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, आपण ते जिंकवणार. चला मित्रांनो, माझी छोटे मोठे चॅनल आहे, तुम्हाला आवडल्या तर लाईक सबस्क्राईब करा. बस माझ्या दुसऱ्या काही नाही इच्छा.
चला बाय बाय. नारायण नारायण. ट्रेन 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 ही आपली भूमिका आहे. बस दुसरं काय नाही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.